नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी आपलं आरक्षण गाथा या चर्चासत्रामध्ये। खरं तर आपल्याकडे वारंवार जे प्रश्न समोर येतात त्यातला एक मुख्य प्रश्न महाराष्ट्रासमोरचा आणि देशासमोरचा तो म्हणजे आरक्षण आहे। आणि त्या आरक्षणाबद्दलच्या सगळ्या गोष्टींचे पैलू आपल्याला एक एक करत बघायचे आहे। आणि त्यातीलच आपला आजचा मुद्दा आहे की मागासलेपण नेमकं काय आहे। खरं तर आरक्षण हा विषय आला की मागासलेपण हे नाव समोर येतं। मग नेमकं हे मागासलेपणाचा अभ्यास करण्याचे मूळ स्रोत कोणते असायला हवे किंवा कोणते मूळ स्रोत आहे ज्यातून आपल्याला मागासलेपणाचा अभ्यास होणार आहे, किंवा याचे ऑथेंटिकेट डॉक्युमेंट्स कोणते आहेत, कशाच्या आधारावरती मागासलेपण ठरणार आहे। तर या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करत असताना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मागासलेपणाबद्दलची महात्मा फुले यांची भूमिका नेमकी काय आहे। तर मी स्वागत करतो आपल्या या चर्चेमध्ये आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर यांचं। तर सर नमस्कार। नमस्कार। तर सर, मागासलेपण हा शब्द वारंवार आरक्षणाचा विषय आला की समोर येत असतो। नेमकं या मागासलेपणाबद्दलची महात्मा फुले यांची भूमिका काय होती त्याबद्दल आपण सांगावं। खरं म्हणजे आपण हा जेव्हा आम्ही अभ्यासाचा विषय समोर आला तर 2015 मध्ये जेव्हा आपल्याला आरक्षणाच्या ऐतिहासिक मागासलेपणाबद्दल चर्चा सुरू झाली। विनोद तावडे साहेब मराठा आरक्षण समितीचे तेव्हा अध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये नुकतंच नोव्हेंबर 14 मराठा आरक्षणाला स्थगिती आली आणि 2015ला कायदा झाला मराठा आरक्षणाचा ACBC ॲक्ट आणि त्याला 7 एप्रिलला 2015 मध्ये स्थगिती आली। मग त्याच्यानंतर विनोद तावडे साहेबांनी या आरक्षणाचा सामाजिक मागासलेपणाचा इतिहास शोधावा म्हणून अभ्यासकांना त्यांनी नियुक्त केलं होतं। योगायोगाने त्याच्यामध्ये माझी पण नियुक्ती बार्टीने केली होती ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीने सामाजिक मागासलेपणाचा विचार करण्यासाठी। आता प्रश्न असा येतो की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही असं आता अगदी अलीकडे हाके नावाचे जे OBCचे कार्यकर्ते आहेत ते वारंवार असा आक्षेप नोंदवतात। पण मग आता विचारायचं कोणाला हे की कोण सामाजिकदृष्ट्या मागासलेला असतो आणि कोण सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसतो हे विचारणार कोणाला आपण। त्याचे काही ऑथेंटिक डॉक्युमेंट तर असले पाहिजे की कशाला आपण खरं मानायचं आणि कशाला आपण खोटं मानायचं। तर हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा मग या सगळ्या प्रवासामध्ये महात्मा फुले नावाचे जे आपले महात्मा आहेत त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, त्यांच्या कार्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्यांनी कोणत्या समाजाचं मागासलेपण मांडलेलं आहे याची चर्चा जर केली तर हा विषय निकाली निघतो। आता महात्मा फुलेंचा अभ्यास करायचा म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या 50-100 वर्षात काय परिस्थिती होती याचा सुद्धा तो अभ्यास आहे। मराठा समाज हा एक डॉमिनंट समाज आहे। मराठा समाज ही एक राज्यकर्ती जमात आहे। मराठा समाजाने महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे आणि मराठ्यांना कशाला पाहिजे आरक्षण असे जे प्रश्न येतात तर महात्मा फुलेच्या काळात नेमका मराठा समाज कसा होता, महात्मा फुलेच्या काळात ज्याला आता OBC म्हणतात ते समाज जाती जमाती कशा होत्या याचं एकंदरीत चित्र उभं राहतं। त्यामुळे महात्मा फुलेंचे विचार, महात्मा फुलेंनी केलेलं लेखन, महात्मा फुलेंनी केलेलं कार्य, त्यांनी मांडलेली एक व्यापक भूमिका ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना त्या काळाचाही आपण अभ्यास करत असतो, त्याचाही विचार करत असतो जेणेकरून त्या काळातली मराठ्यांची जी स्थिती आहे ती आपल्या समोर उभी राहते। आता महात्मा फुलेंचा जर विचार करायचा असेल तर महात्मा फुले शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया असा एक मोठा समूह त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा मध्यबिंदू राहिलेला आहे। म्हणजे महात्मा फुलेंच्या दृष्टीने सामाजिक न्यायाची कोणाला गरज आहे तर शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया हे सगळे जे आहेत हे त्यांच्या दृष्टीने मागासलेले घटक आहेत। हे सगळे जे आहेत त्यांच्या दृष्टीने सप्रेस्ड, ज्याच्यावर अन्याय केला गेलेला आहे, शोषण केले गेलेलं आहे असे हे सगळे घटक आहे, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया। म्हणजे मग महात्मा फुले सामाजिक मागासलेपण कोणाचं सांगतात, कोण सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे असं महात्मा फुले कोणाला म्हणतात तर त्यांनी 3 शब्द वापरलेले, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया। त्यांच्या दृष्टीने त्यांच्या काळामध्ये
खऱ्या अर्थाने इतिहास दृष्ट्या सुद्धा हे सगळे मागासलेले होते, ही वस्तुस्थिती आहे. मग आता आपण एक एक बिंदू घेऊ की शूद्र या शब्दाचा महत्वाचा विषय घेऊ की ते शूद्रामध्ये कोणाला सहभागी करतात. आता महात्मा फुले शूद्रामध्ये मराठा समाजाला सहभागी करतात हे तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. आणि विशेष म्हणजे महात्मा फुले पुण्यामध्ये त्यांचं कार्य आहे, कर्मभूमी आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातले ते आहेत, मुंबई राज्यातले आहेत, मराठवाड्यातले नाहीत. मराठवाड्यात असते तर इकडे मागासले पंत 5वीला पूजलेलं आहे, पण मुंबई राज्यातले ते आहेत. महात्मा फुले एक चिकित्सक अभ्यासक आहे, चोखंदळ वाचक आहे आणि ग्रेट ऑब्झर्वर आहेत. महात्मा फुले सामाजिक न्यायासाठी एक आदर्श बिंदू आहेत, म्हणजे मानदंड आहेत सामाजिक न्यायाच्या भूमिकेचे. त्यांनी मराठा समाजाला शूद्रामध्ये समाविष्ट केलं होतं हे तर ढळढळीत सत्य आहे. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी छत्रपती शिवरायांचा 1869ला लिहिलेला पोवाडा आहे, कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवाजी भोसल्याचा, असं ते म्हणतात. म्हणजे त्यांनी शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते, म्हणजे आम्हा कुणब्यांना किंवा जे कुळवाडी कोण आहेत, कुळवाडी म्हणजे सगळे कष्टकरी शेतकरी असे सगळ्यांचा जो वर्ग आहे, आणि त्याच्यात मराठा समाज येतो हे जगजाहीर आहे. छत्रपतींनाच ते कुळवाडी म्हणतात, म्हणजे ते कुणब्याचा भाग म्हणतात आणि शूद्रांचा घटक म्हणतात. आणि शूद्र हा शब्द तर त्यांच्या लिखाणात, भाषणात आणि कार्यामध्ये वारंवार आलेला शब्द आहे. आणि शूद्र हा सुद्धा डिप्रेस्ड आणि सप्रेस्ड वर्ग आहे. म्हणून सामाजिक मागासलेपणाचा सगळ्यात पहिला जर विचार काही झाला असेल आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा जर विचार झाला असेल तर त्याचं शूद्रत्व हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मग महात्मा फुले शूद्र शेतकरी म्हणतात, म्हणजे सगळ्या शेतकरी समाजाला महात्मा फुले शूद्र म्हणतात. आता ही तर ढळढळीत सत्य गोष्ट आहे की महात्मा फुलेचा काळ पेशवाईच्या पार्श्वभूमीवर असलेला काळ आहे, आणि पेशवाई म्हणजे कोण हे सगळ्यांना जगजाहीर आहे. आणि त्या शूद्र म्हणजे सगळे शेतकरी हे शूद्र असतात, आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा शेतकरी समाज आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये बळीराजा हा शूद्रांचा राजा आहे. छत्रपती शिवराय हे शूद्रांचा राजा आहे. स्वतः छत्रपती शिवरायांना शूद्रच म्हणायचे महात्मा फुले. आणि महात्मा फुलेंचं अजून एक वैशिष्ट्य आहे, तेही सांगितलं पाहिजे, म्हणजे हा गैरसमज होणार नाही. महात्मा फुले शूद्र या शब्दाला उच्चत्व प्राप्त करून देत आहेत. शूद्र हा शब्द क्षुद्र नाही, निम्न नाही, खालचा नाही. शूद्र हा शब्द उत्पादक घटक आहे. म्हणजे मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी जबाबदारीपूर्वक सांगतो, पुरुष सूक्तामध्ये सुद्धा शूद्र या शब्दाला काय स्थान आहे. आपण नेहमी सांगतो की चातुर्वर्ण्याने समाजाची उतरंड बनवली. समाजाची उतरंड बनवलेली नाही चातुर्वर्ण्याने. ते जसे आता सर्व्हिसेस सेक्टर, ॲग्रिकल्चरल सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर असं आपण म्हणतो, तर सर्व्हिसेस सेक्टर आताही आहे की नाही सेवा क्षेत्र. तर पायाभूत वर्ग, उत्पादक वर्ग जर कोण असेल देशामध्ये, कष्ट करून जगवणारा, निर्मिती करणारा जो वर्ग आहे तो शूद्र वर्ग आहे. आणि महात्मा फुलेने शूद्र वर्गामध्ये फार मोठा समाज कवेत घेतला होता. ब्राह्मणेतर या शब्दाला जे पुढे आशय प्राप्त झाला तो शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया, हा खरं म्हणजे ब्राह्मणेतर मध्ये स्त्रियांचा समावेश होत नाही, पण महात्मा फुलेंच्या शोषित वर्गाच्या कॅटेगरीमध्ये, शूद्रत्वाच्या कॅटेगरीमध्ये, मागासलेपणाच्या कॅटेगरीमध्ये शूद्रत्वाचा समावेश होतो, मराठा समाजाचाही समावेश होतो. आता याचा जसं शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे, कुळवाडी भूषण नावाने त्यांनी लिहिलेला, तो पोवाडा एक त्याचा एक पुरावा आहे की महात्मा फुले मराठ्यांना शूद्र समजत होते, शेतकरी वर्गाला शूद्र समजत होते. म्हणजे शूद्रत्व हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचा एक प्रमुख निकष मानला गेला. तो आरक्षणात सुद्धा मानला गेलेला आहे. मंडल आयोगाने सुद्धा त्याच्याबद्दल मान्यता दिलेली आहे. इंदिरा साहनीच्या पहिल्या मेजॉरिटी डिसिजनच्या पहिल्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्येच त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि जातीवाद, शूद्रत्व हे आरक्षणामध्ये ग्राह्य धरलेलं आहे, इंदिरा साहनीने सुद्धा ग्राह्य धरलेलं आहे. त्यामुळे महात्मा फुलेच्या काळाचा जर विचार केला तर शूद्रत्व हा एक निकष होता सामाजिक मागासलेपणाचा. आणि महात्मा फुले हे मराठा समाजाला शूद्र समजत होते, शेतकरी म्हणून पण शूद्र समजत होते, समाज म्हणून, जात म्हणून पण शूद्रच समजत होते. याचा पुढचा बिंदू लक्षात घेऊ आपण.
महात्मा फुले कुणबी कोणाला म्हणायचे? महात्मा फुले माळ्यांना तर कुणबी म्हणत नव्हते, ते माळी कुणबी असं म्हणायचे. ते धनगरांना कुणबी म्हणत नव्हते किंवा ते अस्पृश्यांना कुणबी म्हणत नव्हते. महात्मा फुले असं म्हणायचे की या राज्यामध्ये महारापासून ब्राह्मणापर्यंत जे काय आहे ते सगळे मराठे आहेत. आणि कुणबी कोण? ते जे मराठा म्हणून घेणारे लोक आहेत, शेतकरी आहेत, ते कुणबी आहेत. म्हणजे कुणबीच्या 45 पोट जाती आहेत वगैरे वगैरे हे महात्मा फुले काही त्यांच्या ह्याच्यात सांगत नाहीत. महात्मा फुले ढोबळ मानाने मराठा समाज, शेतकरी वर्ग यालाच कुणबी म्हणायचे. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात त्यांनी लिहिलंय, सवतीच्या लोटती ज्वाळा दाग लाविला कुणबी कुळा. म्हणजे जिजाऊंची जी सवत होती तिने म्हणजे आग लावली आणि कुणबी कुळाला डाग लावला असं त्यांचं म्हणणं आहे. आता शहाजी राजाच्या पत्नीला सुद्धा ते कुणबी कुळात, म्हणजे शहाजी राजांचं कुळ हे कुणबी कुळ आहे असंच स्वतः महात्मा फुले त्या पोवाड्यात म्हणतात. म्हणजे छत्रपतींना सुद्धा महात्मा फुले कुणबी म्हणत होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि कुणब्याबद्दल तर महात्मा फुलेंचं प्रचूर लिखाण आहे. म्हणजे कुणब्याला बद्दलच ते जास्ती बोलतात आणि कुणब्याची अवस्था कशी केली ब्राह्मणांनी हे वारंवार सांगतात. आणि ते कुणब्याला कशी विद्या मिळू देत नाही हे ते सगळं त्यांनी खूप लिहिलेलं आहे. ते सगळं आम्ही अनेक ठिकाणी मांडलेलं सुद्धा आहे. आपल्या मर्यादित वेळात आपण हे म्हणू शकतो की महात्मा फुले कुणबी मराठा समाजाला समजत होते. आणि कुणबी हा आताही ओबीसी मध्ये आहे आणि तेव्हाही शूद्र वर्गाचा घटक होता आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला घटक होता. आता महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठं डॉक्युमेंट जे आहेत ज्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणाचा इतिहास समोर येतो आणि आर्थिक अंगाने येतो. म्हणजे महात्मा फुले हे केवळ समाजशास्त्रज्ञ नव्हते, सामाजिक सुधारक नव्हते, तर ते ग्रेट इकॉनॉमिस्ट होते. द इकॉनॉमिक्स ऑफ एक्सप्लॉयटेशन, शोषणाचं अर्थशास्त्र मांडलेलं आहे महात्मा फुलेने. एवढंच नाही तर त्यांनी सस्टेनेबिलिटी इकॉनॉमिक्स सुद्धा मांडलेलं आहे. त्यांच्या जर आपण सत्य धर्म पुस्तकात वाचलं तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा आपल्याला पुरावे मिळतात. प्रजासत्ताक हा शब्द महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये आहे. म्हणजे लोकशाहीच्या विषयात सुद्धा महात्मा फुलेंचे विचार काय होते ते समजून येतात. तर शेतकऱ्यांचा आसूड हे 1883 ला लिहिलेली जी पुस्तिका आहे ती पुस्तिका खरं म्हणजे शूद्र कोणाला म्हणावं किंवा सामाजिक दृष्ट्या मागासलेला कोणाला म्हणावं ह्याचा डळडळीत पुरावा आहे. आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले कोण याचा निकष जर ऑथेंटिक डॉक्युमेंट बघायचं तर महात्मा फुलेंचं शेतकऱ्याचा आसूड तुम्ही जरूर वाचा. शेतकऱ्याच्या आसूडच्या प्रस्तावनेमध्ये महात्मा फुले काय म्हणतात, म्हणजे त्याच्या बेसमध्ये त्या शेतकऱ्याच्या आसूडला जे समग्र वाङ्मय त्यांचं प्रसिद्ध झालंय त्याच्यामध्ये एक पान दिन पानाचं एक खासा मराठा म्हणविणारा याला उद्देशून त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये हे वाक्य आहे की महारापासून मराठ्यापर्यंत सगळे, महारापासून ब्राह्मणापर्यंत सगळे मराठा आहेत आणि तुमची जात सांगा. तर मग ते म्हणतो मला कुणबीच म्हणा ना. म्हणजे कुणबी मराठा हे सगळे कुणबी होते महात्मा फुलेंच्या लेखी. आणि शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाच्या प्रस्तावनेत महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली जे फेमस त्यांचं कोट आहे ते त्याची सुरुवात आहे त्या प्रस्तावनेची. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय की सगळे अनर्थ एका अविद्येने केले. त्याच्या आधी सांगितलंय की अविद्येमुळे शूद्र खचले. म्हणजे शूद्रत्व पण त्यांच्या त्या लिखाणाच्या सुरुवातीला आहे आणि अविद्या पण त्या लिखाणाच्या सुरुवातीला आहे. आणि अनर्थ काय काय आहे त्याची मती गेली, म्हणजे बुद्धी गहाण पडली, मग त्याची वित्त गेले, म्हणजे मतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले इतकं त्यांनी सांगितलं. म्हणजे वित्त पण गेलं म्हणजे आर्थिक मागास आहे, विद्या पण नाही म्हणजे शैक्षणिक मागास आहे, शूद्र खचले म्हणजे सामाजिक मागास आहे. आणि ते त्याच्यात पुढे अजून त्यांनी असं म्हटलं की मूळतः माळी, कुणबी, धनगर ह्या एकाच जाती आहेत, एकच आहेत हे सगळे. पण माळी हे कृत्रिम शेती करू लागले. बरं कधी करू लागले तर त्याच्या 500 वर्ष आधी करू लागले. महात्मा फुले सांगतात त्याच्या आधी 500 वर्ष करू लागले. म्हणून जे सावता माळ्यांचे अभंग आहेत ते बागायती शेतीबद्दलचे आहेत. म्हणजे माळी समाजाचा जेव्हा जेव्हा इतिहास वाचला जातो किंवा वर्तमान वाचला जातो, माळी हे बागायती शेती करणारे सधन शेतकरी असंच चित्र समाजासमोर आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर गोष्ट आहे हे.
आणि फुले काय म्हणतात की माळी कुणबी धनगर हे मुळात एकच. कुणबी म्हणजे मराठा, माळी धनगर हे एकच आजच्या भाषेत मराठा जर म्हणायचं असेल तर. आणि सांगायची गोष्ट म्हणजे 1881ला जनगणना जी झाली होती, जातीनिहाय जनगणना, पहिली विस्तृत जनगणना ब्रिटिशांनी केली, त्यामध्ये मराठा असं जात न लिहिता कुणबी हीच प्रमुख जात लिहिलेली आहे. आणि काही ठिकाणी मराठा कुणबी, लेवा कुणबी, कडवा कुणबी असं वर्णन सुद्धा आढळतं मुंबई राज्यासाठी. आणि हैदराबादसाठी तर केवळ कुणबीच उल्लेख आहे त्या जनगणनेमध्ये. सांगायचं तात्पर्य, महात्मा फुले जे कुणबी म्हणतात ते जनगणनेचा अहवाल सुद्धा त्याला पूरक आहे. आणि 1883लाच त्यांची पुस्तिका प्रकाशित झाली. 1881ची जनगणना 1882ला प्रकाशित झाली होती. म्हणजे याला म्हणजे प्रत्यंतर पुरावे सुद्धा त्यांच्या म्हणण्याला आहेत. तर माळी कुणबी धनगर एक आहेत, पण माळी हे कृत्रिम शेती करू लागले, म्हणजे बागायती शेती करू लागले आणि त्यांचं बरं चाललेलं आहे, ते प्रगत झालेले आहेत असं ते म्हणतात. धनगरांनी शेतीबरोबरच मेंढपाळी आणि आणखी पशुपालन केल्यामुळे त्यांचं परिस्थिती थोडी सुधारलेली आहे. पण मात्र कुणबी हा कोरडवाहू शुद्ध शेतकरी असल्यामुळे, म्हणजे कुणबी हा शुद्ध शेतकरी म्हणजे केवळ शेतीवर उदरनिर्वाह चालेल असा, त्याला कोणताच आधार नाही बाकीचा, असा हा घटक असल्यामुळे त्याची विपन्न अवस्था झालेली आहे. आणि त्याची आर्थिक कारणं त्यांनी सांगितलेली, व्यावसायिक कारणं सांगितलेली. असं डोळ्यात पाणी येतं. महात्मा फुले म्हणतात की हे शेतकरी म्हणजे मिरची कुस्करतात पाण्यामध्ये आणि त्यात भाकरी कुस्करून खातात, इतके त्यांची विपन्न अवस्था. 1883चं सांगतायत आणि हे म्हणतात की मराठा राज्यकर्ती जमात होती. महात्मा फुलेने आणखी सांगितले की लढाया बंद झाल्यामुळे या समाजावर काय परिणाम झाला, या कुणबी शेतकरी वर्गावर. तर लढाया बंद झाल्यामुळे सगळ्यांचा शेतीवर भार वाढला आणि शेती पुरेनाशी झाली, त्यांना उत्पन्नाचं साधन दुसरं राहिलं नाही. त्यामुळे या समाजाची प्रचंड वाताहत झालेली आहे आणि यांना शिकवायला ब्राह्मणांची तयारी नाही. पहिलं आरक्षणाची जर भूमिका कोणी मांडली असेल तर महात्मा फुलेने मांडली की जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना जागा वाटून द्या, हीच खरी न्यायाची रीती आहे, असं तर त्यांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. पण शेतकऱ्याचा आसूड या पुस्तिकेमध्ये ते असं म्हणतात की सगळ्या जातीचं प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रशासनात जोपर्यंत येत नाही नोकरीमध्ये, तोपर्यंत ब्राह्मणांना नोकऱ्या देणं बंद करा, असं ते म्हणतात. म्हणजे रिझर्वेशनची, शेतकरी वर्गाला रिझर्वेशन द्या अशी मागणी त्यांनी तेव्हा केली. म्हणजे मराठा आरक्षणाची पहिली मागणी तर महात्मा फुलेंनीच केलेली आहे आणि हे ढळढळीत सत्य आहे. आणि महात्मा फुलेंनी लिहिलेला शेतकऱ्याचा आसूड पुस्तिका सगळ्या मराठ्यांनी आणि सगळ्या ओबीसीनी वाचली पाहिजे आणि खास करून भुजबळांनी तर पारायण केली पाहिजे, कारण महात्मा फुलेंचं नाव घेऊन ते सगळीकडे ओरडत असतात. महात्मा फुले हे मराठ्यांचा तारणहार होते. महात्मा फुले हे मराठ्यांची भूमिका घेऊन चालणारे एक महामानव होते. सामाजिक न्यायामध्ये त्यांच्याकडे हा वगळायचा तो वगळायचा असं कोणतीही भूमिका नव्हती, पण त्यांच्या सामाजिक मागासलेपणाच्या व्याख्येमध्ये मराठा टॉपला होता, पहिल्या नंबरवर होता आणि माळी कदाचित शेवटच्या नंबरला होते. हेही आपण मान्य केलं पाहिजे आणि भुजबळांसारख्याने तर ते मान्यच केलं पाहिजे. धनगर हे शेवटून दुसरे होते, म्हणजे माळ्यानंतर धनगर होते आणि कुणबी हे पिडलेले, सप्रेस्ड, पिचलेले, शोषित असे घटक आहेत, ज्याला ब्राह्मणी परंपरेचा खूप मोठा फटका बसलेला आहे असं महात्मा फुले म्हणतात. आणि सामाजिक मागासलेपणाचा, आर्थिक मागासलेपणाचं आणि शैक्षणिक मागासलेपणाचं ऑथेंटिक जर ओरिजिनल भूमिका समजून घ्यायची असेल आणि आरक्षणामध्ये कशाला मागासलेपण म्हणतात हे समजून घ्यायचं असेल तर महात्मा फुलेंचं शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तिका वाचली पाहिजे. समग्र वाङ्मयामध्ये वारंवार जेव्हा कुणब्याच्या अवस्थेचे उल्लेख येतात आणि कुणब्याला कसं ब्राह्मण नाडतो याचे दाखले त्यांनी प्रचंड दिलेले आहेत आणि खरंच प्रचंड दिले. वारंवार ते हेच सांगतात, त्यांच्या अभंगात असेल किंवा त्यांच्या गद्यलेखनामध्ये असेल. ते एकंदरीत महात्मा फुलेंची जी चळवळ होती, सत्यशोधक समाजाचं काम असेल, 1873ला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1869ला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला आणि कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसलेचा असं त्यांनी म्हटलं. तर ते एक अतिशय निर्णायक असं त्यांचं एक पाऊल होतं की जेणेकरून त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि महिला या सगळ्या समूहाला
एका कवेत घेतलं आणि सगळे समूह म्हणजे आजच्या आरक्षणाच्या भाषेत जर बोलायचं असेल तर आरक्षण कोणाला द्यायला पाहिजे, तर महात्मा फुले सांगतात शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना द्यायला पाहिजे, कारण ते सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले आहेत. सांस्कृतिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला हे कुणबी म्हणून, शूद्र म्हणून महात्मा फुलेंनी वारंवार मांडलेलं आहे. आणि हे केवळ महात्मा फुलेच्या वाङ्मयातूनच दिसतं असं नाही. गेल आंबेट नावाचे एक थोर समाजशास्त्रज्ञ होऊन गेले, अलीकडेच ते वारलेले आहेत. त्यांनी महात्मा फुलेच्या एकूण कार्याचं अभ्यास करण्यासाठी PhD केली होती त्यांच्याच कार्यावरती, आणि त्याचं एक पुस्तकही प्रसिद्ध आहे. 1976ला पहिली आवृत्ती निघाली होती त्याची. द कल्चरल मूवमेंट इन वेस्टर्न इंडिया, द कल्चरल रिव्होल्ट इन वेस्टर्न इंडिया, द नॉन ब्राह्मीण मूवमेंट, असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे गेल आंबेटच्या. आणि त्यांनी महात्मा फुलेची एकूण भूमिका काय होती, त्यात मराठा समाज कुठे बसतो, हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी हे सांगितलं की हा मूळचा फुलेंच्या दृष्टीने हा कुणबी समाज आहे आणि हा डॉमिनंट फॅक्टर नसून एक शोषित वर्ग आहे. आणि माळी धनगर कसे प्रगत आहे याचे त्यांनी विस्तृत वर्णन केलेलं आहे. जमिनी कोणाकडे किती आहे याचे टेबल पण गेल आंबेट यांनी दिलेले आहेत. आणि शिक्षणात कसे मराठा समाजाचं प्रमाण किती होतं, यांचं किती होतं, त्यांचं किती होतं, याचं खूप चांगलं वर्णन केलंय. पुढच्या याच्यात आपण गेल आंबेटचा विषय घेणार आहोत, त्यामुळे मी आता ते जास्ती लांबवत नाही. पण आपल्याला जर एक मानबिंदू, एक मापदंड म्हणून जर विचार करायचा असेल, मागासलेपणा कसा ठरवायचा, मागासलेलं कोणाला म्हणायचं, सामाजिक दृष्ट्या मागासलेलं कोणाला म्हणायचं, तर महात्मा फुले हा त्यातला खरा मानदंड आहे, पॅरामीटर आहे मागासलेपणाचा महात्मा फुले म्हणजे. आणि आरक्षणाची कल्पना जी आलेली आहे त्याचे मूळ स्त्रोतच महात्मा फुले. शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं त्याचा मूळ पायाच महात्मा फुलेंचं विचार, कार्य आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन आहे. ही वस्तुस्थिती, हा इतिहास आहे. महात्मा फुलेंचा इतिहास 1848ला त्यांनी पहिल्यांदा शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू केलं आणि पुढे 1890 पर्यंत विषय समजा आपण समजून घेऊ. तर मूळ मुद्दा काय आहे की महात्मा फुले शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना एका याच्यात घेत होते आणि स्त्रिया मागासलेल्या असतात हे पहिल्यांदा कालेलकर आयोगाने मान्य केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलींसाठी, स्त्रियांच्या प्रगतीसाठी कालेलकर आयोगाने 70% आरक्षणाची तरतूद केली होती. अतिशय धाडसी रेकमेंडेशन, शिफारस कालेलकर आयोगाने केली होती. ती महात्मा फुलेंच्या विचाराला अनुसरून होती असं म्हणता येईल. तर महात्मा फुले हा एक मापदंड आहे जो मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला समजत होते. आणि महात्मा फुलेंच्या एकूण आरक्षणाची गरज अधोरेखित करणाऱ्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेत मराठा समाज हा कुणबी म्हणून, शूद्र म्हणून, पिचलेला म्हणून, सांस्कृतिक दृष्ट्या दबलेला म्हणून अतिशय पहिल्या क्रमांकाचा घटक आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, मुळात आरक्षणाचा विषय आल्यानंतर जे मागासलेपण येतं, तर हे मागासलेपण तपासताना वेगवेगळे आयोग, या त्या चर्चा आपण बघत असतो. परंतु या आरक्षणाचा मूळ पाया ज्या तत्वांवरती उभा राहिला, ज्या लोकांमुळे उभा राहिला, त्या लोकांपैकी सगळ्यात मुख्य पाया उभे करणारे म्हणजे महात्मा फुले हे होते. आणि महात्मा फुलेंनी जे काही त्यांच्या लेखनातून मांडलेलं आहे ते आपल्याला सरांनी अत्यंत उत्कृष्टरित्या एक एक गोष्ट त्याची उलगडून आपल्याला समजून सांगितली. एकूणच काय, तर आजच्या परिस्थितीमध्ये जर आरक्षणाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर मागासलेपणाचा मूळ आधार कोणाला धरण्यात यावं, तर ते महात्मा फुले यांच्या लेखनाला धरण्यात यावं, अशीच काहीशी गरज आज निर्माण झालेली आहे. खरं तर महात्मा फुले यांचं नाव घेऊन राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न करणारे कित्येक लोक आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. परंतु महात्मा फुलेंबद्दलचं वाचन, त्यांचं ज्ञान किती आहे हे सुद्धा आता या लोकांचं तपासण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली आहे. बऱ्याचदा आपण बोलत असताना, चर्चा करत असताना या महामानवांचं लेखन वाचत नाही, त्याचं ज्ञान आत्मसात करत नाही आणि त्यामुळे खरं तर आपली गल्लत होऊन बसते. आणि म्हणून मग हे जातीय तेढ निर्माण होण्याच्या गोष्टी आपल्या समोर येऊन ठेपतात. तर एकूणच काय मित्रांनो, जर आरक्षण समजून घ्यायचं असेल, जर मागासलेपण समजून घ्यायचं असेल, तर महात्मा फुले यांचं वाचन करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आरक्षण गाथामध्ये आपण
आज मागासलेपणाचा महात्मा फुले यांची जी भूमिका आहे ती आपण बघितली. येणाऱ्या काळामध्ये इतर महामानव जे आहे, मग त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांचा मानदंड काय आहे, यांचं लेखन काय सांगतं, यांचा अभ्यास काय सांगतो, याची चर्चा, याचा उहापोह आपण करणार आहोतच. परंतु जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.